अमरनाथ गंगे महादेव शंभो विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। वा स्वरांची पर्वणी आज जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन मोहिनी बाबा जनार्दन शिव शिव वंदनी व्यासपीठ या कार्यक्रमाचं समायोजन सामर्थ्यपणाला लावून संयोजन करणार ब्रह्मांड नायक साईबाबांच्या सेवेतलं हे मंडळ आणखी संभाजीराजांच्या नावानेही कार्य करणार मंडळ व्यासपीठावरील गायनाचार्य शिंदे शरदराव महाराज राजगुरु तबला भरत महाराज व्यासपीठ चालक अरुण महाराज ज्ञानेश्वर महाराज सर्व साईनाथ चरित्र पारायणाचा आनंद घेतलेले परम भाग्यवान परमार्थिक माता बंधू भगिनी जय जनार्दन भक्त मंडळ स्थानिक आणि परिसरात
लांबून आलेल्या सत्संग प्रेमी भाविकांनो, आपल्या सर्वांचं परमार्थिक सौभाग्य आहे की आजचा हा दिवस पूर्ण अवतार परब्रह्म परमात्मा भगवान श्रीरामांच्या अवतरण आविष्कारानं अतिशय दिव्य असा ठरला आहे। या पर्वकालानं या दिव्य भूमीत या दिव्य भूमिकेत जो काही आपण आज सत्संगाचा आनंद घेत आहोत, जो जगामध्ये खूप दुर्लभ आहे। दुर्लभम तयमये तद्देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः। भगवंताच्या कृपेशिवाय मिळत नाही, बहु अवघड आहे संत भेटी। भगवंताच्या कृपेशिवाय नाही। इथं पारायण संतांच्या चरित्राचं झालंय, इथं पारायण गुरुदेवांच्या चरित्राचं झालंय। इतरांना आवडेल याच्यात काय नवल आहे? सर्व उपनिषदांचं सारभूत विश्वातलं सर्वोच्च ज्ञान ज्या ग्रंथात कुरुक्षेत्राच्या लढाईच्या माध्यमातून परब्रह्म परमात्मा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या निमित्तानं प्रकट केलंय, त्यावर सुंदर मराठी भाषेमधून भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वर लिहिलेले ब्रह्मविद्येच्या पर्यंकावर पौडलेल्या प्रतिभेचे प्राणेश्वर माऊली ज्ञानेश्वर तो भाव अभिव्यक्त करताना म्हणतायत की श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतायत, अर्जुना तुला काय सांगू, संत महिमा भक्त महिमा मला काय आहे, तुला काय सांगू। पै प्रेमळांची वार्ता जे अनुवादिती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपोले आम्ही। भगवंत ज्यांच्यावर प्रेम करतो, जे भगवंताच्या प्रेमाला प्रप्त आहेत, त्यांच्या चरित्राचं जो अनुगान करेल, अनुस्मरण करेल, अनुकरण करेल, देव म्हणतायत त्याला मी माझा देव मानेन। प्रेमळांची वार्ता जे अनुवादिती पंडुसुता, ते मानू परम देवता आपोले आम्ही। का असा काय महिमा आहे संतांचा, कोण सांगू शकेल? सहस्रामुखीचा वर्णिता भागला। खरं सांगतो तुम्हाला, देव आणि संत वेगळे नाही, हाही अवतार आहे तोही अवतार आहे, पण भगवंताचा अवतार एक विशिष्ट कार्यासाठी काळासाठी असतो। संतांचं तसं नाहीये, पाऊस पावसाळ्यातच पडतो उपयोगी। संतांचे अवतार मोठ्या धरणासारखे आहेत, जेव्हा हवं तेव्हा पाईपलाईन टाका, कॅनॉल टाका, जगाच्या कल्याणासाठी। आणि हा अवतार आविष्कार आहे। माणसाला देव कळत नाही म्हणून कधी कधी देव माणसाच्या रूपात येऊन माणसांना देवाच्या प्राप्तीची शुभप्रेरणा देतात। संतांचं कार्य दुसरं काय आहे? माझं निरंतर जागृती काय जागा करतात? जागा तोच करेल जो अगोदर जागा आहे, जो स्वतः झोपलेला आहे तो दुसऱ्याला काय जागा करणार? तोच धन्य करेल जगाला जो स्वतः धन्य आहे। धनवान असेल पण धन्य असेल असं नाही, कोणी गुणवान असेल पण धन्य असेल असं नाही, कोणी प्रतिभावान असेल पण धन्य असेल असं नाही, कोणी प्रतिष्ठावान असेल पण धन्य असेल असं नाही। धन्यता त्याच्यात आहे, भगवंताच्या भक्तीत आहे। जीवन तेव्हाच कृतार्थ होईल, जीवन तेव्हा धन्य होईल जेव्हा जे धन्य झालेत त्यांच्याकडे आपण जाऊ। आता संतांकडे, ज्याला देवाचं व्हायचंय ना त्याने आधी त्यांचं व्हा जे देवांचे झाले। चरित्राचं पारायण केलं ना ते स्वतः आधी धन्य आहेत, आपले संत धन्य 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 निवृत्ती आणि म्हणून आपल्याला धन्य करायला आले।
येथे उपकारासाठी आले घर जावे कुंठी. भक्ती द्यायला आले आहेत. भागवत धर्माच्या आचरणाने द्रवीभूत झालेल्या चित्ताची सर्वेश्वर भगवंताकडे सतत प्रवाहित झालेली वृत्ती म्हणजे भक्ती. ती वृत्ती द्रवीभूत व्हावी संस्कारानं, सुसंस्कारानं, सदाचारानं, संतांच्या सान्निध्यानं, संतांच्या सेवेनं, संतांच्या स्मरणानं. चरित्र पारायणाचा हेतू तोच आहे. काहींच्या सेवेनं माणूस कृतार्थ होतो, पुण्यवान होतो. काहींच्या सान्निध्याने माणूस पुण्यवान होतो. पण संतांचा महिमा असा आहे, तया आठविता महापुण्य. तुम्ही बोलतच नाही काय माझं चुकतं काय? अरे माऊलीचं स्मरण ही पुरेस आहे. तया आठविता महापुण्य राशी. महापुण्याच्या राशीत नुसत्या आठवणी नाही. क्षमा करा काही चुकत असेल तर. तुम्ही इतकी गंभीर होऊ नका सगळे. मी मस्ती करणार माणूस आहे, मला याच्याशी फारसं कळत नाही. तबला पेटी वगैरे काही नाही, पण तुम्ही सांभाळताय. नाही तर इकडे पेटी इकडे तबला, भाऊ पटेल मध्ये तबला. अरे भक्तीची मस्ती आहे. देवाला प्रेम हवाय, आणखी काहीच नको. याचा अर्थ काही नसावं असं नाही. गुणवान आहे ती मंडळी, मला सांभाळून घेतील. मी परत तुम्हाला एकदा सांगतो, आपण खूप मोठं काम केलं. या गावानं साईबाबांचं चरित्राचं डोक्यावर घेतलंय. याच गावानं जनार्दन स्वामी महाराज, भारताच्या दिव्य संत परंपरेतील गारवा चिरमार श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची सेवा उचलली आहे. दुष्काळ असून 72 पोते जमून दिले आहेत. 72 म्हणजे 7वर 2, 7 अधिक 2 9. 9 हा चैतन्याचा आकडा आहे. 9 हा सदा 9च असतो, तो जुना होत नाही. 9 इज मिरेकल नंबर. 9 हा दैवी शक्तीचा आकडा आहे. आणि म्हणून भगवंतानं आपला अवतार घेतला. ती तिथी आज कोणची आहे? नवमी. नवमीचा अर्थ नमन पण होतो, नवमीचा अर्थ 9 पण होतो. तसं पाहिलं तर आपण कोणाच्या कुळाचे आहोत? मामाई माणसो देव नको देव भूतो. त्याची जाणीव आहे का? कुठून तरी आलोय, कुठं जायचंय काहीच माहित नाही, काय करायचं माहित नाही. मायबाप बाजारात जाताना यादी घेऊन जातो आपण. 1 खराटा, 2 अंगाचे साबण, 2 कपड्याचे साबण, बरोबर ना? 1 दाताचा ब्रश, 1 टूथपेस्ट, 1 तोंडाची पावडर, 1 कानाची पावडर, 1 नाकाची पावडर, 1 हाताची पावडर, बरोबर? वेगवेगळे रंग, वेगवेगळे. आणि त्या यादी करतानाच आपल्याला माहित आहे की हे सामान आणल्यावर कुठं वापरायचं. खराटा कुठं वापरायचा? पाठ घासायला. खराटा आणण्यापूर्वी माहित आहे खराटा कुठं वापरायचा. अंगाची साबण आणण्यापूर्वी माहितीये कुठे वापरायची आहे. कपड्याची साबण माहितीये आणल्यावर कुठे वापरायची आहे. चप्पल विकत आणल्यावर कुठे ठेवायची हे माहित आहे. भले ती 5000चा बूट असला तरी तो पायातच आहे. 5 रुपयाची टोपी डोक्यावर आहे. नाही टोपी हलकी मग पायात घाला, 5000चा बूट डोक्यावर ठेवा. कुठं काय वापरायचे माहित आहे आणण्यापूर्वी. पण शरीर मिळाले हे कशाला वापरायचं हे कुठे माहित आहे. वाट लावून टाकली. दिलं होतं कशाला आणि वापरलं का? देवी दिला देह भजन गुमारा. 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 भजन
किती चांगलं शरीर दिलंय, पशुंपेक्षा चांगलं आहे. दिली इंद्रिय हात पाय कान, नुसतं म्हणा. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, बिंदू तुळसी नारायण, नाचे जीवा पराम बरोगा. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. कशाला पाठवलं, काय घेऊन पाठवलं, काय करायला पाठवलं, आपण काय करतो. एका ठिकाणी पाहुणे म्हणून गेलो आम्ही. आजोबा होते बसले उसरीत. वा वा, या भाऊ पाटील, बसा बसा, पंखा लावा रे, लाईट लावा रे. कोणी घरात? डिप्लोमा इकडे ये. 5-6 वर्षाचा मुलगा धावत आला. आजोबा काय, पाणी आण, चहा आण. डिप्लोमा कप बसा उचल. डिप्लोमा जरा लवंग वेलदोड्याचं सुपारीचा. सगळं झालं. म्हणलं आजोबा हे नाव कुठल्या यादीतून काढलं तुम्ही? आमच्या त्र्यंबक मध्ये तर नाही बो असं. गावला आहे की नाही मला माहित नाही. म्हणत ते नका विचारू, फार खोलत जाऊ नको. माझ्या मुलीचा मुलगा आहे, डिप्लोमा नाव ठेवलं. मला का ठेवलं आम्हाला कळू दे ना. काही तसं चांगलं असेल तर आम्ही प्रवचन लोकांना सांगू. नाही तर भानगडीत तुम्ही पडू नका. मी मुद्दाम ठेवलं डिप्लोमा. का? माझी मुलगी 12वी पास झाली, 3 वर्षासाठी पुण्याला पाठवली डिप्लोमा घ्यायला. 1.5 वर्षात हा डिप्लोमा घेऊन आली. तिला हसतो आपण. काय करतो? आपल्याला शरीर कशाला दिलंय? अरे काय करून राहिलोय? शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशस्यारुचित्रम धनम नैरुतल्यम मनस्यैन्य लग्नम कुरुरं रिपदमयी ततखिम 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 ततखिम. काय उपयोग त्याचा? त्याच्यात आहे. समुद्रात राहून आपण तहानलेले आहोत. जाणीव नाही कोण आहोत, कुठून आहोत, कसं आलो, काय करायचंय, कुठं जायचंय. कंडक्टर विचारलं काय वाहनराव कुठं जायचंय? म्हणे माहित नाही. कुठून आले? म्हणे माहित नाही. ही बस कुठली? म्हणे माहित नाही. प्रवासी म्हणे ते चक्रम दिसतं द्या उचलून. आम्हाला कुठं माहितीये कुठून आलो? याच्या आधी कुठं होतो? मेल्यावर कुठे जाणार आहे माहित नाही. मग त्याच्यात आपल्याला काय फरक आहे? अज्ञान आहे सगळं. संकुचित देह तादात्म्य आणि भौतिक प्रगतीच्या वासना विकारांनी एवढे डुंबून गेल्यामुळे काय झालं, आपण विसरून गेलो. आपण हा रुमाल आहे. हा रुमाल कुठे? रुमाल कुठे? माझ्या हातात. बरोबर. रुमाल कुठे? हातात. बरोबर. हात कुठे? शरीरात. शरीर कुठे? स्टेजवर. स्टेज मंडपात. मंडप अस्तगावात. अस्तगाव कुठे? नगर जिल्हा. नगर जिल्हा कुठे? महाराष्ट्रात. महाराष्ट्र कुठे? भारतात. भारत कुठे? आशिया खंडात. आशिया खंड कुठे? पृथ्वी. पृथ्वी कुठे? आकाशात. आकाश कुठे? आकाश कुठे? ब्रह्मांडात. रुमाल ब्रह्मांडात आहे की हातात? रुमाल कुठे? अरे नळाचं पाणी आणा ताजं. पाणी नळाचं का टाकीचं? पाणी टाकीचं की तलावाचं? पाणी तलावाचं की नदीचं? नदीचं की मेघाचं? ढगांचं की समुद्राचं? पाणी नळाचं. नळाचं पाणी आणा. संकुचित करून टाकले स्वतःला आणि त्याची जाणीव देण्यासाठी हा देवांचा गुरुदेवांचा अवतार आहे. देवाचा अवतार कोणासाठी आहे? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. जे साधू आहे त्यांचं रक्षण करायचंय आणि दुष्टांचा नाश करायचा. वास्तविक हे 2 कामं वेगळे नाहीये. देवाने थोडं चकवलंय आपल्याला. अरे साधूंना सांभाळल्यावर दुष्टांचा नाश करायचं काय कारण आहे? लाईट लावा. लावलं. आता अंधार घालवा. अंधार आपोआप जाणार आहे लाईट लावल्यावर. साधूंच्या वास्तव्यानं ज्ञान प्रकाश मिळाल्यावर अज्ञान अंधकार राहील कुठे? परित्राणाय साधूनाम. याच्यातच यांचा नाश आहे. साधू वाचले तर दरोडेखोराचा ऋषी होऊ शकतो. लक्षात घ्या. पण तरी स्पष्ट करण्यासाठी सांगितलंय की एक तर येईल साधूंसाठी, नाही तर येईल राक्षसांसाठी. म्हणजे एक तर येईल प्रल्हादासाठी, नाही तर येईल हिरण्यकश्यपूसाठी. एक तर येईल शबरीसाठी, नाही तर शूर्पणखेसाठी. भक्त राखे पाया पाची भोजनासी
त्यांच्यासाठी. आपण ना हिरण्यकश्यप होऊ शकतो का महाराज? हिरण्यकश्यप सारखं होऊ आपण? प्रल्हाद इतकी ताकद होईल आपली? ना धड प्रल्हाद ना हिरण्यकश्यपू ना धड तुम्ही शबरी होऊ शकत. एवढी महानता कुठे मिळणार? ना शूरपणखा होऊ शकत, इतक्या खाली जाऊ शकत नाही. ना घर का ना वाट का. मग देव जर त्यांच्यासाठी येतो आणि यांच्यासाठी येतो, आपण तर मधल्यांसाठी कोण आहे? आणि म्हणून द्रवला प्रभू आणि तोच पुन्हा संतांच्या रूपात आला येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी आले संसार सुखाचा करीन म्हणून आलेत ना. कोणतं सुख देणार आहेत ते? प्रेमा सुख देई, प्रेमा सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा सुख देई. प्रेमा विना नाही समाधान, प्रेमा विना नाही समाधान. प्रेमा सुख देई, प्रेमा सुख देई, प्रेमा सुख देई. आपल्या सुखाच्या संकल्पना, संतांच्या सुखाच्या संकल्पना एकच आहे का? आता जर समजा मी महाराजांच्या बगलेत गुदगुल्या केल्या, त्यांना काय होईल? हसू येईल, आनंद. नका नका नका. आणि चिमटे घेतलं, तुम्ही आम्ही सगळे सारखे. गुदगुल्या केल्या तर काय होईल? सुख. चिमटे घेतलं तर काय होईल? बस. इतकी सुखाची दुःखाची सीमित संकल्पना आहे. हा, अनुकूल संवेदना म्हणजे सुख. अरे त्या संवेदना तर झाडांनाही असतात. काही झाडं असे असतात म्हणे की हात लावला का पाणी मिटून जातात. काय म्हणतात? लाजाळू. तिथे पशुपक्ष्यांनाही आहे. गाईच्या पाठीवर हात फिरत गाई शहारे येतात आनंदाचे. पण एवढं सीमित सुख आहे का? हे सुख तसं नाहीये. हे एकदा मिळाल्यावर परत जात नाही. हे सुख जगाला द्यायला आले आणि ते सुख जग घेतो का नाही मला माहित नाही. पण ज्यांनी पाठवलं तो वेडा झाला. या सुखाकारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदरी राहिला. भगवंताची कृपा आपल्यावर. काही गोष्टी कृपेला मिळतात, काही गोष्टी कष्टाने मिळतात. साईबाबांच्या चरित्राचं पारायण आणि त्यांना प्रिय असलेल्या उत्सवाचं आयोजन. बाबांनी रामजन्म सुरू केला. संतांना एवढंच आवडतंय. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. दुसऱ्या सुखाचे संक्रमण त्यांची नाहीये. हातात एक ब्रह्मांडात आहे. शिवशिव. तात्पर्य असं की आपल्याला सांगायला आले, आपल्याला शिकवायला आले. चरित्र तुम्ही वाचलंय, तुम्ही बघितलंय. बाबांचं चरित्र किती कधी कधी कडे लोट झालाय. कशाचा? किती त्रास दिलाय लोकांनी. आपण एवढा सहन करू का? सहन तोच करेल जो शीलवान असेल. आणि शीलवान तोच असेल ज्याची आई पतिव्रता आहे. साईबाबांसारखे महापुरुष ज्या मातेच्या कुशीत जन्माला आले ती काय असेल? सुशीलम मातृपुण्यनम, चतुरम पितृपुण्यनम, दातृत्वम कुलपुण्यनम आणि भाग्यवान आत्मपुण्यनम. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांसारखे सत्पुरुष ज्या म्हाळसाईच्या पोटी जन्माला आले. लग्नानंतर किसनराव मोहिते पाटील टापरगावचे आणि त्यांची पत्नी शेवंतबाई 3 वर्ष अनवाणी वाऱ्या केल्या. उपवास तापास करून राजराजेश्वरी जगदंबा परांबा भुवनेश्वरी म्हाळसा देवीची जी वेरूळ जवळ महिष्माळ नावाचा स्थान आहे तिथलं, आणि तिच्या कृपेने ही झाली म्हणून म्हाळसा ठेवली. हे व्रताचं पुण्य, सत्कार्याचं पुण्य लक्षात घ्या. आधी पुण्य कमवा, मग प्रपंचात पडा.
आधी तप करा, नाही तर तप नाही तर पत आहे, पत असेल तर ऐपत आहे, तप नाही तर पत नाही, पत नाही तर ऐपत नाही, मग हैपत खावी लागते. लक्षात घ्या. मग जाईल तिथं अपयश, जाईल तिथं दुर्मुखलेला दरिद्री गया दरम्यान दरिया में तो कर्म ही चले साथ, मोती खाकर डूब मारा तो शंखही लगे हात. आम्ही ईश्वराचे अंश असेल, आम्ही ईश्वराचे पुत्र असेल, आम्ही साईबाबांचे भक्त असेल, आम्ही जनार्दन स्वामीचे अनुग्रहित असेल, तर आम्ही दुसऱ्याच्या समोर झोळी बसायचं काय कारण आहे. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, राजियाची कोणतं काय कोरांग मागे. एवढे महापुरुष त्यांच्या पाठीशी आहे, त्यांना जगात कसली भीती आहे, कसली उणीव आहे. सद्गुरु सारिखा, सद्गुरु सारिखा, सद्गुरु सारिका, सद्गुरु सारिका असा पाठिया का. देवाला संत आवडतात, संताला उत्सव आवडतात. आज केवढा सुंदर प्रयाग तीर्थासारखं झालंय. हा, भगवंताची कथा आहे, भगवंताला प्रिय असलेल्या संतांचं चरित्र आहे आणि त्याच्याच बरोबर सत्संग घेणारे तुम्ही भाग्यवान आहात. जगात सगळ्यात दुर्लभ आहे. मारुतरायासारखं विद्वान आहे का कोणी? विद्यावान, बुद्धिवान, गुणवान, चतुर, बलवान, पण एकच व्यसन होतं. हनुमान चालीसामध्ये आहे, विद्यावान गुणी अति चातुर, विद्यावान गुणी अति चातुर, राम कार्य करिवे भगवंताच्या कार्यासाठी अहर्निशी उभा आहे. नुसतं एवढंच नाही, प्रभू चरित्र सोने रसिया, भगवंताचं चरित्र ऐकणारा हा रसिक आहे. रसिकतेनं ऐकावं, रसिया होऊन ऐकावं, नाहीतर रात्रीचा गोंधळ. नवीन सुनबाई घरात, पहिला सण पाडव्याचा, इंजिनिअरिंगचा डिप्लोमाला होती. सुनबाई मांडे करायच्यात, मला नाही सासूबाई. मग ठीक आहे, तू पुरण वाटून दे, मी तोपर्यंत मोठ्या एकूण खापर आणते. खापर आणलं, गप्पा मारत बसली, मोठ्याने बसवलं, बस 2 मिनिटं, अजून पूर्णाला टाइम असेल. हे बोटभर चहा, बोटभर चहा आणि बोटभर कुंकू. बाया कधी नाही म्हणतीच नाही. बोटभर कुंकू आणि घोडभर आली, झालं बाई सुनबाई पूर्ण वाटून. म्हणा आणि इकडे म्हणजे कशाला दिलं ना वाटून गल्लीतल्या पोरांना. तुम्ही म्हणाले पुरण वाटून दे, तर मी काय सांगितलं, हिनं अर्थ काय काढला, शब्दाशा अर्थ घ्यायचा. मी भाकरी करते पटापटा, पाहुण्याला घाईये, मी भाकरी करते, तो पापड भाजीत बस, पापड घेऊन भाजीत बस. तिने पापडा डबा घेतला आणि वावरात जाऊन बसली भाजीच्या भाजीत बस. चला ताट वाढली, पटापटा पाहुणे म्हणली, ताटावर बसा. ताटावर का ताटाच्या शेंगारी? बबनरावचं घर कुठे? म्हणजे पाहुणे असं पिंपळाच्या शेंड्यावर सरळ जा. पाहुणा पिंपळाच्या शेंड्यावर जाऊन सांगणारा काय सांगतो, ऐकणारा काय ऐकतो, काय अर्थ करतो, कसं जीवन धन्य होईल मायबाप. रामाच्या चरित्राकडे वळायचंय आपल्याला आणि म्हणून त्यांना अवतार घ्यावा लागतो. लोक धर्म विसरले, अर्थ लोपली पुराणे, आचकेला जात जाणे, आदित्य लोभिमाने, साधने पुरवी, साधने पुरवी. नाही त्याला देव, नाही त्याला धर्म, नाही त्याला काय करायला लागले काय सांगू तुम्हाला.
धर्म आणि नीतीतलं अंतर कळलं नाही. माऊली म्हणतात धर्म आणि नीतीची शेज भरी. लक्षात घ्या, धार्मिक झालेच पाहिजे. कदाचित काही उण राहिलं चालेल, पण नीतिवान पाहिजे. नीतीचं अधिष्ठान नसेल तर धार्मिकता व्यर्थ आहे. वारी केली पाहिजे पंढरीची, धर्म केलेच पाहिजे, पण खोट्या वयाचा दाखला घेऊन अर्ध्या तिकीटच जाणं ही अनिती आहे. ही देवाला चालेल का? आमच्या शेजारी बाबूसिंग गवळे राहतो. 3 म्हशी आहेत त्याच्याकडे. 8 लिटर दूध देतात आप्पासाहेब. 24 लिटर दूध निघतं आणि उकडा 3 हॉटेलला 10 लिटरचा आहे. 30 म्हशी देतात 24. देवाची कृपा आहे, गंगामाईची कृपा आहे. नीतीवर बोलतोय, कुठं चाललोय आपण? हे सुखाचं लक्षण आहे? अरे हे ठीक आहे, काही तर इतके विकृत आहे की मला सुख झालं पाहिजे, पण त्याच्यासाठी समोरच्याला दुःख झालं पाहिजे तर मी सुखी होईल. गेल्या मला का 4 बोर फेल त्याचे. 4 बोरला झोपल्या लई उकळ्या. गेली बरं का सुमन मावशीची पेटी साड्यांची 22 साड्या गेल्या एसटी स्टँडवर चोरी मर म्हणावं, लई शायनिंग करते. तिला दुःख झालं, याचा परिणाम तुम्हाला काय झाला? इतरांना दुःख झालं तर मला सुख होईल, नाही नाही, इतरांना दुःख झालं तरच मला सुख होईल, ही विकारी सुखाची संकल्पना आहे. पोट दुखतंय वामनराव म्हणलं, हा ना तुमच्याकडे आलो डॉक्टर साहेब. डॉक्टर चांगले होते आमचे अनिल भाऊ सर. कधीपासून दुखतं पोट? म्हणजे शेजारच्यानी ट्रॅक्टर घेतल्यापासून. याच्यावर काय औषध आहे? याला काय औषध आहे? आणि तो धर्म बुडाला, नवे नवे विस्मरण झालं. कोणचा देव करायचा? यात्रा अमरनाथची केली बबनरावनी. निम्मे शिम्मे गेल्यावर लागलं बर्फ पडायला. आता मरा. यात्रा कुठली? अमरनाथाची, जो अमरत्व देईल. आशुतोष महामृत्युंजय, कालाचा काल, कालानो काल मूर्ती तो, त्याची यात्रा आहे. श्रद्धेनं करतोय आणि बर्फ पडायला लागलं, हे म्हसोबा मला वाचव, तुला पोकड्या कापील. वावरावर म्हसोबा होतोय, त्याला नवस. यात्रा अमरनाथाची आणि नवस, याचा अर्थ तुमची श्रद्धा वेगळी आहे. बाबूसिंग गवळ्याच्या एका म्हशीला लागोपाठ 3 हेले झाले. रडायला लागला. कर्जाची म्हैस. कोणी सांगितलं म्हसोबा नवस घे. आमच्या गावाच्या बाहेर एक म्हसोबा, मोठी अशी शिळा सिंदूर लावून, म्हसोबा म्हसोबा 3 टायमाला हल्ल्यात झाला नाही. काही खरं नाही. पहिली जर पारडी असते तर आता दुसरी म्हैस असती. जर वगर झाली ना, वगर म्हणजे म्हैस, एक ह्याला तुला देऊन टाकेल बा. झाली 4 महिने म्हशीला म्हैस झाली. आता नवस तर फेडला पाहिजे. घेतलं ह्याला चालला ओढीत वडीत. काही शेंदूर, काही पाणी, काही नारळ, काही काय काय असतील. आता ह्याला व्हायचं म्हणजे काय, उचलून डोक्यात ठेवता येईल का? मग आता कोणाकडे द्यायचं? पण तिथं कोणी पुजारी नाही. धरला त्या म्हसोबाची शिळा होती, त्यालाच बांधून टाकला. सकाळी 10 वाजता गेले. 12 वाजले तापलं गेलं. तिथून 4-5 म्हशी चालल्या तर सावलीत बसायला. यांनी पाहिलं. कॉलेजमध्ये ओळख असेल अगोदरची. अरे मला येऊ द्या, चाल ना, घटकावर बसू का खूप मारू सावलीत. आता हे कुठं सुटलंय? बांधलं कुठे? बरं गेला होता, हे ताकदला उपटला ना म्हसोबा. त्याला उडीत आटाकला एका दरडीत. हा पुढे तो मागे. हेलायचे हाल, देवाचे हाल. हे कसलं नवस, ही कसली भक्ती आहे? विशुद्ध भक्ती आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, ओची दैवाचा पुतळा. अनेक डोळे माझ्या मना, अनेक डोळे माझ्या मना, अनेक डोळे माझे मना, अनेक डोळे माझे मना. Thank you.
भगवंता नाही संतांची असू शकत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून भगवंताला अवतार घ्यावा लागतो. संतांच्या, देवांच्या, गुरुदेवांच्या माध्यमातून. आणि मग ते संत समाजाला शिकवतात खरं काय खोटं काय, टिकणारं काय न टिकणारं काय, सत्य काय असत्य काय, शाश्वत काय अशाश्वत काय याचा निश्चित निर्णय करून देणारी बुद्धी. याचा अर्थ बुद्धीचं वैभव म्हणजे विवेक हे संत समाजाला शिकवतात. आणि मग नाही त्याच्या नादी लागत नाही माणूस, नाही त्याच्या लागत नाही, नाही त्याच्या भंगरी पडत नाही. 4 वर्षाने भेटल्या 2 मैत्रिणी. अगं किती दिवसांनी भेटली तू छान राहू बाई. मग दोघीने मिठ्या मारल्या. ती त्या गावाला भरती भलत्या गावाला दिली. वा वा कशी छान दिसते तू आता. नाही बघू अंगठी किती छान आहे, कधी घातली तुला माहित नाही का? माझ्या लग्नातच घातली मी अंगठी. अगं लग्नाची अंगठी पण चुकीच्या बोटात घातली. ती म्हणे लग्नच चुकीच्या माणसाची केले नाही. त्याच्या नादी लागू नका माय बाप. विवेक नसेल तर अशी फरफट होते जीवनात, अशी घसरट होते जीवनात. आणि तो विवेक कुठल्या फॅक्टरीत मिळतो? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका असणे की जे वैराग्याची भाषा नेणती, जी विवेकाची शिवण लेखती, ते मूर्ख केवी पावती. मज ईश्वरा ते तो विवेक शिकवायला संत आले. त्याच दिव्य संत परंपरेतील एक अर्वाचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज. आणि चालू शतकातील एक दिव्य पुरुष, ज्या खेड्याचं नाव तालुक्याला माहित नव्हतं त्या शिर्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली संत भूमी म्हणून, ज्यांच्या योगानं ते साईबाबा. साई शब्द, साई म्हणजे संत आहे. इंग्लिश मध्ये साईचं स्पेलिंग काय? चोळके साहेब, डॉक्टर साहेब, अनिल भाऊ, साईचं स्पेलिंग काय? मराठीत सांगा, मला इंग्लिश येत नाही. SAI साई, बरोबर? 1 सेकंड. आपण शाळा शिकतो 1ली 2री 3री 10वी 11वी 12वी 15वी काय असेल ते. सगळ्यात अवघड अशी कोणती पदवी आहे की जी मिळाल्यावर पुन्हा काही शिकायचं शिल्लक राहत नाही? जवळजवळ व्यावहारिक आणि व्यावसायिक भौतिक संपूर्ण जवळजवळ सगळ्या विषयांना संस्पर्श केलेला असा तो विद्यार्थी असतो. ती परीक्षा कोणती? ती झाल्यावर कलेक्टर, कमिशनर, सचिव होतात. IAS सगळ्यात मोठी अवघड परीक्षा आहे. त्यांना इंजिनियर पासून सगळं शिकवलं जातं. IAS म्हणजे भौतिकाच्या परिपूर्ण ज्ञानाचा हा पुतळा. तो IAS उलटा करा, काय झाला? SAI काय झाला? साई. जो परब्रह्म विद्येमध्ये पारंगत, ते परमपुरुष परमावतार साई. कळलं का? फरक कळला का आता? भौतिक प्रगती पाहिजे की आध्यात्मिक प्रगती पाहिजे हे साई चरित्रावरून कळेल. आणि त्याच्यासाठी देवांचं चरित्र, त्याच्यासाठी देवांचे गुणानुवाद ऐकले पाहिजे. हम नुसतं ऐकून नाही चालेल. जन्म कर्मच मे दिव्यम योमा वेत्ती तत्वतः. गीतेत सांगितले अर्जुना, माझ्या जन्म कर्म आणि चरित्राचं जो तत्वतः जाणतो त्याला पुन्हा जन्म नाहीये, पुन्हा जन्म नाहीये. आणि म्हणून त्या दिव्य चरित्राचं, त्या त्यांचं प्रकटीकरणाचं, अवतरण आविष्काराचं, त्यांच्या लीलांचं पुन्हा पुन्हा वर्णन करायचं असतं. रोज शक्य नाही, पण कमीत कमी रामजन्मीला राम जन्माचं, कृष्णाष्टमीला श्रीकृष्णाचं केलंच पाहिजे. आज कोणाचा उत्सव आहे? राम म्हणजे काय? कोणाचा राम? राम कोणाचा? राम कुणाचा? कुणाचा प्रेमे गाईन त्याचा. राम कुणाचा? राम कुणाचा? प्रेमे गाईन त्याचा. राम कुणाचा? कुणाचा प्रेमे गाईन त्याचा. राम कुणाचा? कुणाचा प्रेमे गाईन त्याचा. कौशल्याचा असेल, पण कौशल्याचा पुत्र आहे. पुत्र कुणाचा? कुणाचा पुत्र कौशल्याचा. राम कुणाचा? पिता कुणाचा? कुणाचा पिता लवांकुशाचा. राम कुणाचा?
स्वामी कुणाचा कुणाचा स्वामी हनुमंताचा राम त्या नात्या पुरताय. बंधू कुणाचा कुणाचा बंधू लक्ष्मणाचा राम कुणाचा. राजा कुणाचा कुणाचा राजा अयोध्येचा राम कुणाचा. तो अयोध्येपुरता राजा आहे, लक्ष्मणापुरता सखा आहे, लवान कुशांच्या बाबतीत पिता आहे. पती कुणाचा कुणाचा पती जानकीचा राम त्यांचा असेल, पण खऱ्या अर्थाने राम कुणाचा. राम कुणाचा कुणाचा प्रेमे गाईन त्याचा राम प्रेमाने गायन करून त्यांच्या दिव्य चरित्राचं त्यांचं आहे. गायन कसं करायचं? प्रेमानं श्रद्धेनं आणि आवडीने व्हावे. रामजन्म 12ला करायचं महाराज त्याची इच्छा भली अशी केवळ मनुष्या. केव्हा यायचं केव्हा जायचं हे सगळं तो ठरवतो. मला काय तो भगवंताला पुन्हा एकदा येणं झालं, यावं लागलं, यावंच वाटलं आणि त्याच्यासाठी काही निमित्त काढावं लागतं. राष्ट्रपती पंतप्रधान आपले उठले भाऊ पाटील सारखे कुठेही चालले असं नाही चालत. काहीतरी कार्यक्रम दाखवायला, काही उद्घाटन म्हणा, काही मेळावा म्हणा. मग आता यायचं तर आहे मृत्यू लोकात. मग निमित्त काय काय करायचं? जे निमित्त भगवंताच्या इच्छेने घडली त्याच्यातले 2-3 आपण स्पर्श करून पुढे जाऊया. जय विजय हे द्वारपाल आहेत वैकुंठाचे, बरोबर. सनकादिक ऋषी ज्यांच्या आयुष्यात कृपा करण्यापलीकडे काही कळतच नव्हतं. सनकादिक त्यागी विरागी वितरागी महापुरुष चिरंजीव, अंगावरचा डासही ज्यांनी उडवला नाही बसलेला, मारायची सोडा गोष्ट, फक्त करुणा फक्त कृपा. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत वैकुंठाधिपती भगवान महाविष्णूंच्या दर्शनाला जाताना जय विजय नावाच्या सोबतदारांनी अडवलं. म्हणाले आता जाता येणार नाही, थोडं थांबावं लागेल. आणि काय झालं कुणाला माहिती. कधीच कुणावर न रागावणारे सनकादिक क्रोधाच्या हारी गेले आणि शाप देऊन टाकला. आम्हाला अडवणार तू कोण? देव आणि भक्ताच्या मध्ये तिसऱ्याची लुडबड नको. दोघात तिसरं डोळ्यात कचर आपल्याला चालत नाही. भक्ताना कसं चालेल? तू देव मी भक्त ऐसे बस. मध्ये कोणीच नको. एजंट नको मध्ये. एजंट नाही पाहिजे. यांनी वाट लावून टाकली धर्माची, यांनी वाट लावून टाकली तत्वाची, यांनी वाट लावून टाकली देशाची. मला कुणाही पक्षाबद्दल कुणाही कार्याबद्दल वाईट बोलायचं नाही. आपण काय पाहू राहिलो वर्तमानपत्रात उघडल्यावर काय आहे सगळं? कोण जबाबदार आहे याला? राजा कालस्य कारणम भागवतातील राम अवतार रामचरित्र काय कायचंय. भाऊ भावाशी कसा वागावा रामाकडून समजून घ्या. आदर्श बंधू रामासारखा, आदर्श पिता कुणासारखा आहे? रामासारखा आहे. आदर्श राजा रामासारखा आहे. आदर्श शत्रू सुद्धा रामासारखा आहे. रावण मारल्यावर सांगितलं विभीषणा एका सम्राटाला साजेसा अंत्येष्टिक्रिया कर. म्हणाले नाही महाराज, याने खूप छळलंय तुम्हाला. हा क्रूर पापी माझा भाऊ असला तरी त्याला एकदम सन्मान्य अंत्येष्टिक्रिया नाही. सांगितलं करतोस की नाही? अरे मरणांती वैराणी, मरणदारी तोरणादारी सगळं संपून टाकायचं असतं. किती वैर असू द्या, तांदूळ टाकायला जा. तोरणादारी जीव नका, फार बाहेर करू नका, मांडवात जाऊ नका, कोपऱ्यात का होईना. तसंच मौतीचं आहे. किती दुश्मन असू द्या, तिथं वैर संपलंय. मरणांती वैराणी, मौतीला जावं, भले बाजूला उभं राहावं. या 2 गोष्टीत वैर सोडायचं असतं. म्हणाले तू जातो का नाही विभीषणा? लक्ष्मणाला पाठवेन, कारण मी वनात आहे, मला सिटीत जाता येत नाही. विभीषणानं ते केलंय. अरे शत्रू सुद्धा आदर्श आमच्या प्रभू रामासारखा. हे चरित्र दिव्य काय कायच आहे. एका तासात काय सांगू तुम्हाला. नुसतं रामायण ऐकून नाही चालणार, त्याच्यातलं रहस्य समजून घ्या. रामचरित्राचं चिंतन करा. लोक म्हणतात तुम्ही ज्या रामचरित्र चिंतन करता, चिंतन शब्द देवावर चालत नाही. का नाही चालणार? का नाही चालणार? चिंतन शब्द नाही हरिपाठ, चिंतन शब्द नाही गाथ्या आहे ना. आणखी
आणखी किती दाखवू? चिंतन करा. मग शबरीकडे राम गेले तर शबरीने काय दिलं? पोरं उष्टे. वेळ लागला होतं की तिला? शबरी मतंग ऋषींच्या आश्रमात गेली तेव्हा 12 वर्षाची होती. वडिलांनी 24 बोकडे कापून लग्न ठरवलं. म्हणाले त्यांना दुःख देऊन मी सुखी होत नाही. पळून गेली जंगलात मतंग ऋषींच्या आश्रमात. कितीतरी दिवस गुप्तपणे सेवा केली. मग त्यांच्या लक्षात आलं, प्रकट केली, तिला अनुग्रह दिला. 80 वर्ष त्या जंगलात होती शबरी, मतंग ऋषींच्या आश्रमात. 80 वर्षात तिला तिथल्या बोरींच्या झाडाची ओळख नव्हती. आपल्याला आपल्या माळ्यातली माहिती आहे, शेजारची माहित राहत. कशाला टेस्ट करेल ती? कशाला खाऊन पाहिल ती? 92 वर्षाची शबरी झाडावर चढू शकेल? 92 वर्षाच्या शबरीला दात असतील, असले तरी एवढी उष्टी ती? तुम्ही द्याल का मला? बशीत 2 कप घोट उरलाय, चहा पिता पिता मी आलो, हे 2 घोट तुम्ही घ्या, द्याल काय? तुम्हाला कळतं ती एवढी अज्ञानी आहे? परब्रह्म परमात्मा जिच्यासाठी स्वतःहून आश्रमात गेला, तिच्यावर कृपा केली, काय हवंय सांगितलंय, आता काही नको, आता दृष्टी पुढे ऐसाच तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, मला तुमच्या मांडीवर डोकं ठेवायचंय. बस रामरायाच्या मुखाकडे पाहिलं, शबरी हसली, रामाचं नाव घेतलं, रामाच्या मांडीवर शबरीचं प्राणोत्क्रमण आहे. अरे चितेला अग्नी दशरथाच्या द्यायला राम नव्हते, अयोध्येचा सम्राट मूर्धाभिषिक्त दशरथाचा मेला तर चितेला अग्नी द्यायला राम नव्हते. राम लक्ष्मण वनात होते. ते भाग्य माझ्या शबरीला होतं. नक्की काय दिलं शबरीनी? हे ऐकायचं असेल तर श्रीरामचरित्र चिंतन आहे. जटायूचा उद्धार केला. आणखी कोणी सीतेसाठी स्वातंत्र्य योद्धा नव्हते? ते मेले नाही, जखमी झाले नाही. काय आहे जटायूचं रहस्य? हा कोणाचा मुलगा आहे? आई कोण? बाप कोण? याचा संबंध काय सूर्यवंशाशी? एवढं कोणतं यांच्या डोक्यावर कर्ज होतं रामाच्या की जटायूला आपल्या हातानं डेड बॉडीला स्नान घालून सजवलंय आणि अग्नी दिलाय. मी परत सांगतो तुम्हाला, वर्म समजून घ्या. चुकली या वर्म फेरा पडे. हे चिंतन. जय विजयाना शाबरीला असुर व्हाल. भगवान वैकुंठाधिपती महानारायण धावत आले आणि माझ्या वाचमन किंवा काय द्वारपालांकडून आपला प्रमाद घडला. मी पदर मागतो, क्षमा करा अपराध अपराध क्षमा करा अपराध, क्षमा करा अपराध. ठिकाणी उत्साह दिला. 3 जन्मात सुरू व्हाल तुम्ही दोघही आणि प्रत्येक जन्मात भगवान तुम्हाला सोडवायला येईल. पहिला जन्म झाला हिरण्यकश्यप हिरण्याक्ष. हे जय विजय आहे. तुम्ही भागवत ऐकले, तुम्ही रामायण ऐकले, पण संस्पर्श करायचा त्या दिवशी त्याची आठवण करायची. दुसरा जन्म रावण कुंभ करायचा आणि तिसरा शिशुपाल दंत वक्राचा. आणि प्रत्येक वेळेस भगवंताने अवतार घेतला. हिरण्यकश्यपासाठी नरसिंह अवतार आहे, हिरण्याक्षासाठी वराह अवतार आहे आणि राम अवतार माझ्या रावण आणि कुंभकर्णाचं काय केलंय? उद्धार केलाय. श्रीकृष्ण अवतारामध्ये शिशुपाल दंत वक्राचा उद्धार केलाय. असा एक प्रसंग आहे. एक प्रसंग नारदाच्या शापाचा आहे. एक दिवस नारद चालले होते आणि भगवंताचा त्यांचा काही उडाणवाद झाला. भगवंताच्या ग्रस्ताश्रमाबद्दल काही प्रश्न निर्माण केले. भगवान नारद चालले होते, त्यांची परीक्षा घेत होते. कुठंतरी जाताना एका ठिकाणी न पाहिलेलं शहर दिसलं, राजधानी दिसली. खूप मोठा उत्सव चालला होता. विश्व मोहिनी की असं काही त्या मुलीचं नाव होतं, तिचं लग्न होतं. नारदांना पाहिलं, तो राजा धावत गेला. हो आचार्य महागतम सुस्वागतम सुप्रभातम, या आमच्या मुलीचं लग्न आहे, तुम्ही बघा. मुलीला बोलवलं. ए बेटा, नारदांचं दर्शन घे, लग्न आहे तुझं, त्या दिवशी आले, तुझं भाग्य आहे. संत आले घरात, तुझी दिवाळी दसरा वगैरे सगळं झालं. आणि मग सांगितलं, हिचा हात बघा बरं, हिला कसा नवरा मिळेल, हिचं कसं सौभाग्य आहे, हिचा कसा संसार आहे. नारदाने हात पाहिला आणि नारदार चकित झाले. तिच्या हातावर अशी लक्षणं होते, जो हिच्याशी लग्न करेल तो विश्वात सर्वश्रेष्ठ होईल. नारद म्हणाले, मग आपण खरा टाकून पाहायला काय हरकत आहे? हिच्यामुळे आपला भाग्योदय होत असेल तर होतो. कधी कधी खायचे वांदे असतात. लग्न झाल्यावर लक्ष्मी घरात आली की हा हा पायगुण्या तिचा, ती बायको म्हणून व्हायला पुत्र तर पाहिजे ना.
3 राण्या आणि तेही म्हातारपणी यायला लागलं राजाला. उतारवयात कसली लेकरं होतील, शाप कसलाय. दशरथ राजा घरी आला आणि काही दिवस निघून गेले. एक दिवस कुलगुरू वसिष्ठांच्या आश्रमात गेले. वसिष्ठांनी एक युक्ती केली. आपली पत्नी अरुंधतीला सांगून लहान बाळाला चिमटा घेतला. खूप रडायला लागला. दशरथ राजा म्हणाला, का रडतो. जाऊ द्या महाराज, तुम्हाला काय सांगायचं. नाही मला कळलं पाहिजे, मी राजा आहे, मी त्याला काही खेळणी देईल, खाऊ देईल, त्याला खेळणी नाही पाहिजे. मग तो म्हणतो की पप्पा, तुम्ही राजा दशरथाच्या यज्ञाचं कर्म करतायत, तुम्हाला दक्षिणा मिळती. आता याला मूलबाळ नाही, माझ्या पिढीत मी कोणाचा यज्ञ करू. दशरथ राजा चमकला. घरी आला. कौसल्या फुलं तोडायला गेली होती आणि ते वेलीवरची फुलं पाहून तिलाही गहिवरल्यासारखं झालं. आज उगाच का काळी जसले पाहुणी वेलीवरची फुले. आमच्या संसार वेलावर एखादं फुल येणार नाही का. आमचं कुठलं प्रारब्ध अडवालं. अरे आम्ही कोणाशी वैर नाही केलं, मी कोणाशी स्पर्धा नाही केली. लोक म्हणतात तुम्ही म्हातारे झाला, आकाश म्हातारा नाही का, त्याच्यात तारकांचं उभं होत नाही का. खिन्न धिन्न झालेली. आणि मग त्याच वेळेस खिन्न होऊन दशरथ राजा आला. सुमित्रा आली होती. कैकई बसले होते आणि चिंतन केलं, मंथन केलं आणि सांगितलं कुलगुरूंकडे चला, आपल्याला पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याची आणि योजना करायची आहे. कुलगुरूंना आनंद झाला. पुत्र कामेष्टी यज्ञासाठी ऋषिशृंगाला बोलावलं. बालब्रह्मचारी ऋषिशृंग मंत्र तोच असतो, पण तो मंत्र परिणामकारक तेव्हाच होतो ज्या उचित व्यक्तीच्या मुखातून मिळतो. मंत्र तर माहित आहे, मग गुरुमुखातून का घ्यायचा. त्याच्या मागे अधिष्ठान असतं. बंदुकीची गोळी हाताने मारले तर किती लागेल, आणि बंदुकीत टाकून मारले तर किती लागेल. गोळी तीच कुठून सुटली. म्हणून मुखातून मंत्र घ्यायचा असतो. आणि या मंत्राचं सामर्थ्य मला खूप सांगायची इच्छा आहे, पण काय सांगू तुम्हाला. सारंगपूरची घडलेली समर्थ रामदास स्वामींची कथा सांगायची होती की पाऊस पडत नव्हता. आदिलशहा निजामाबादचा ब्राह्मणाने मौलवी बोलवले. तुमचा यज्ञ चालू द्या, तुमचे नमाज, पाऊस पडत घरी जाऊ देणार. 2-3 आठवडे झाले. ब्राह्मणी व्याकुळ झाले, मौला मुल्ला व्याकुळ झाले. आता काय करायचे. यज्ञ तर चालू आहे, जप चालू आहे, अभिषेक चालू आहे. तेवढा समर्थ रामदास स्वामी चालले होते. ब्राह्मणाने पाहिलं आणि हंबरडे फोडले. समर्थ समर्थ बोल काय आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. काय झालं काय. हा आदिलशहाने म्हणे नंग्या तलवारी ठेवल्या चारी बाजूला, घरी जाऊ देत नाही. आणि झालं काय. पाऊस पडेपर्यंत अभिषेक बंद करायचं नाही. पाऊस पडतच नाही. म्हणाले कसा पडेल. मंत्र कोणते म्हणतात. म्हणजे अमुक अमुक. इकडे या. एक कोळसे आणा 2-4 होतेच पडेल. एक दगड पडला होता काळा. समर्थाने त्याच्यावर काळ्या कोळशाने एक मारुती चित्र काढलं. एक काळा कपडा आणा, झाकला, आता टाका तेच मंत्र अभिषेक. मंत्र सुरू झाले आणि काही मिनिटात आकाशात ढग आणि काही तासात मेघांचा वर्षाव, कडकडाट विजांचा पाऊसच पाऊस. राजा धावत आला. सगळ्या ब्राह्मणाला सोडून दिलं. तेच मंत्र होते, फक्त समर्थांचं अधिष्ठान मिळालं. आजही विजयाबाबा जवळ सारंगपूर म्हणून गाव आहे, तिथं तो मारुती अजूनही आहे. गेलात तिकडे आप्पासाहेब तर जा. कोपरगावला तर तुम्ही नेहमी जाता, मला माहितीये. बाबांच्या सेवेत अंगाचं अंतरण करता हे मला माहितीये. रमेशगिरी महाराजांच्यावर तुमची असीम श्रद्धा हे मला माहितीये. तुमच्यामुळे रमेशगिरी महाराज कधी कधी इकडे येतात हे मला माहितीये. इथल्या गावात त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारे खूप लोक हे मला माहितीये. पण तरीही इतरही ठिकाणी आहे, तिथं जायला पाहिजे. तुका म्हणे पदवी ज्याचे त्याला. भगवंताची कृपा, नारदांचा शाप झाला आणि त्याप्रमाणे पुत्र कामेष्टी यज्ञ झाला. प्रत्यक्ष यज्ञ नारायणचं प्राकट्य आहे. आणि प्रसाद दिलाय राजा दशरथाला. कुलगुरू वसिष्ठांच्या हातात दिला. ते म्हणाले नाही राजा, तूच तुझ्या बायकांना देऊन टाकतो. 3 बायका होत्या. पहिली कौसल्या, ही कौशल नरेश, त्याची मुलगी होती. दुसरी सुमित्रा, ही मगध नरेश, त्याची मुलगी होती. तिसरी कैके देशाचा राजा विश्वपती का विश्वजित काहीतरी नाव होतं, त्यांची मुलगी कैकई. पण तिन्ही वेगळ्या स्वभावाच्या होत्या. आमच्या मारवाडी बाय म्हणतात, जैशी चालल्या वैशी बोलल्या उसका नाव कौशल्या. जैशी बोलल्या वैशी चालल्या उसका नाम कौशल्या. जशी बोलते तशीच चालते. पण बोले कई चाले कई उनका नाम कई कई. तुम्हाला कळलं मी काय सांगितलं. बोलायचे करायचे. तिन्ही राण्यांना प्रसाद दिला आणि तिन्ही राण्यांना डोहायला लागले. एक सायकल ठेवायला किती जागा लागते. एक मोटरसायकल पार्किंग करायला किती जागा लागते. एक ट्रक उतरवायचे तर किती जागा लागते. जम्बो विमान पार्किंग करायला किती जागा लागते.
एक रेल्वे पार्किंग का तुम्ही फार गंभीर मला कसं तरी होणार तो हसा तुम्ही पण आनंदाचा उत्सव आहे. चुकलं काही तर मला स्टेजच्या मागे नंतर पब्लिक मध्ये हसत घाई आहे तुम्हाला घाई नाही ना. अरे त्याच्या नावात येतो गोडा आहे ना आपण असं उगत कसं बसायचं. रघुपती येतो कसा आहे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन रेल्वे पार्किंग करायला किती जागा लागेल मग अनंत कोटी टक्के दिले तरी घाबरले आता 100 प्रत्येक बाईला आई म्हणून 100 पैकी किती मार्क मिळतात 100 पैकी 100 ती गरीबाची आई असो श्रीमंताची असो शिकलेली असो अशिक्षित असो खेड्याची असो पाड्याची असो डॉक्टरीने असो मास्तरीने असो आई म्हटल्यावर प्रत्येक बाईला किती मार्क आहे 100 पैकी बोलत जाणार 100 पैकी आणि सासू म्हणून प्रत्येक बाईला 100 पैकी तुमचं लग्न व्हायचंय का म्हणूनच घरात घुसल्यावर भांडे ठोकरले सासूच्या पायाने अंगारात दिसलेच नाही. ठीक आहे रीतिगत भांडे ठेवायची सुनबाई हे शिकवली तुझ्या आई बापाने वाटल तसं तोंड केलं. दुसऱ्या दिवशी सुनबाईने भांडे ठोकरलं. आता क्रिया तीच सासू तीच भांडे तेच सासूने ठोकरल्यावर शिव्या सुनबाईला सुनबाईने ठोकरले शिव्या कोणाला फुटले का तुझे तुला दिसत नाही का शिव्या सुनाल्याच. लग्न झालं पण पोराबरोबर जाऊ देत ना तू सुन्याला हा बाबल्या ना पण तिला काय नाही तुला शोभती किती ह्या 4 मित्र माणसांचा काय सांग उभं खेळत सांग काय पातळी पडलं मग तू सुन पाहिली का सोनं तेव्हा काय डोळ्यावर भात बांधला तर तुझ्या तुला काय मॅचिंग किती मग कशाला करून आणलीस कधीच नाही यज्ञाला जात नाही पूजेला जात नाही अस्तगावला ते पारायण नाही तू एकटा जा ब्राह्मण बसून त्यांनी एकटा सुपारी खोज हे कशाला कप्तर नेतो काही झालं का यज्ञाला जाऊ का सुपारी खोज तीर्थाला जाऊ सुपारी खोज तिला नको नेऊ. एक दिवस सासू 2 पायऱ्याचे एक पायरी केली आणि रापदिशी पडली पाय सुजला. डॉक्टर म्हणले हा मलम घ्या थोडा पाय चोळून द्या. सुनबाई पाय चोळायचा सुपारीला बोलवा. आता हसले महाराज आपल्या घरात नाही ना असं काही उत्तम. तुम्ही नाही सांगितलं ते मला माहिती आहे घरोघर आई म्हणून 100 पैकी 100 सासू म्हणून 100 पैकी 50 नणंद म्हणून 100 पैकी भावावर जीव वळवून टाकेल दिवाच काय पण भावाच्या बायकोला इथलं चांगलं आहे. मी आमच्याकडचं सांगतो कोकणातलं कारण तिकडे इथं चांगलं खायला मिळत नाही. कोकणी आणि भाताचे बोकणे अन्नात फरक आहे. जसा आहार तसा विचार. कशी पाहिजे ती कामाकोपूर म्हणून गाव आहे कलकत्त्याकडं. गरीब ब्राह्मण भातशेती करून जगत होते पूजापाठ करून. त्या गावातला एक आडदांड मुखिया
शेजारचं शेत त्या ब्राह्मणाच्या गिळण्यासाठी खोटे नाटे कागद केले. रात्री 11 वाजता त्यांच्याकडे आला. हे बघा, उद्या पंचनामा आहे, साहेब येणार आहे आणि तुम्ही माझ्या बाजून साक्ष द्या. कारण बांधाला बांध तुम्ही सातबाराच्या मोजणीला आणि साक्षीला तुम्ही लागतात. तुम्ही सांगा हाच करतो म्हणून. तुम्ही कधी केलं वावर? खोट सांग. याने विचार केला की खोटं कसं काय सांगायचं? हा कधी आला नाही. हे शिवार्थ, हे वावर त्या गरीब दुसऱ्या ब्राह्मणाचं आहे आणि आपण खोटं सांगितलं आणि ते याच्या गळ्यात अटकलं किंवा मुखात गेलं नरड्यात, तर ते गरीब ब्राह्मण उपाशी मरतील रात्रभर. त्या नवरा बायकोला झोप नाही आलं. सत्य कसं सोडायचं? पहाटे उठले आणि निर्णय घेतला की सगळं सोडू. सत्य नाही सोडणार. घरदार सोडलं, मोजकं सामान घेतलं, पहाटेच गाव सोडून निघून गेला. गरीब ब्राह्मण त्याची बायको. सत्य नाही सोडायचं, सगळं सुटलं तरी चालेल. त्याच ब्राह्मणाच्या पोटी जन्म झालाय रामकृष्ण परमहंसांचा. कोणाच्या पोटी कोणी आलं? खेडेगाव एक मुलगी पायलट करून बाळांतीची वेळ झालीये. घरात कोणी नाही, सगळे कामाला गेले. छोटं गाव 10-5 झोपड्यांचं, सगळे कामाला. लेकरं बाळ राहिले ते घरात. तिला वेदना सुरू झाल्या. 10 वर्षाची नणंद होती. म्हणाली वंशबाई कोणीतरी पहा, एखादी काकू, एखादी मावशी, एखादी सुईन. मला त्रास होऊ राहिला. अख्ख्या गावात हिंडली, कोणी मिळालीच नाही. खूप त्रास व्हायला लागला. आणि तेवढ्याच रस्त्याने एक साधू संत चालले होते. सांगितलं महाराज माझी भाऊजाई असं असं झालं, खूप आडली, तुम्ही काहीतरी द्या ना अंगाला धुपारा. म्हणाले काय काय नाव तिचं? अमुक अमुक. महाराजांनी एक क्षणभर डोळे झाकले, हसले. म्हणाले सांग तुझ्या बहिणीला की घाबरू नको, तुला काही जीवाला धोका होणार नाही. प्रसूत होणार आहे, तुला मुलगा होणार आहे. पण आत्ता झाला तर मुलगा दरिद्री जन्माला येईल, कारण ग्रह दशा बदलली आहे. पण अर्ध्या तासानंतर जो जन्माला आला तर घटिका मुहूर्त बदलले आणि त्याचा फायदा त्याला होईल. तो राज वैभवात राहील, राजा त्याच्या मुठीत राहील, एवढा विद्वान होईल. ती घरी गेली, सांगितलं वहिनींना आता बाळांतीन व्हाल तर असंच होईल अर्ध्या तासाने. आणि मग त्याने विश्वास ठेवला. गुरुवाक्यम सदा सत्यम. सांगितलं वंशबाई इकडे या, माझ्या डोक्याने तंगड्या भिंतीला लावा. अर्धा पाऊण तास जन्म होण्याची वेळ बाळाची. त्या अवस्थेत ती माझा बाळ दरिद्री नको व्हायला, माझा बाळ उपहास जीवन जगायला नको. आणि म्हणून किती यातना असतील त्यांनाच माहितीये. जी व्हॅली तीच सांगते, इतरांना काय करणार आहे. अर्धा पाऊण तास पायवर धरून ठेवले बांधून. आणि वेळ झाला का म्हणाले आता सोड. आणि मुलगा झाला. तोच बिरबल बादशाचा. तो बिरबल जो बादशाला मुठीत ठेवला होता आपल्या अक्कलेनं. राज ऐश्वर्य दिल्लीच्या सम्राटानं पायावर टाकलं होतं त्याच्या. अर्धा तास थांबली. मी जन्मावर बोलतोय. द्रौपदीचा जन्म यज्ञातून आहे. महाराजा द्रुपदानं यज्ञ केला, त्याचा प्रसाद आहे. म्हणून द्रौपदीचं एक नाव यज्ञसेनी आहे. सीतेचा जन्म यज्ञासाठी जमीन नांगरताना नांगराच्या तासात सापडली. बिहारमध्ये नांगराच्या तासाला शेत म्हणतात. शेतात सापडली म्हणून सीता. जनकानं पाळली म्हणून जानकी. विदेहनगरची म्हणून वैदेही. समजून घ्या, आपले पोरं का असे वागतात? काळ नाही, वेळ नाही, मुहूर्त नाही. कापसाचं बी पेरताना कंपनी पाहतो आपण. आपल्या कुळाचं बी पेरताना काही पाहिलं का? विचारलं का एखाद्या ज्योतिषाला, एखाद्या साधूला, एखाद्या संतांना? जनावर नाही आपण. प्रत्यक्ष परब्रह्मजीच्या पोटी यायचा. काय जन्म आहे? रावण कसा जन्माला आला? कपटी. का आला? हा पुलस्त्यांच्या वंशातला वैश्रवस नावाचा ऋषी भोळा भाडा एक दिवस तपश्चर्या करत होता हिमालयामध्ये. खूप तपश्चर्याची ऋदंबरा प्रज्ञा जागृत झाली. तेजस्वी झाला, तरुण होता, पण भोळा होता. तिथं सुमाली नावाची एक राक्षसाची मुलगी होती. ती गुन्ह्यातही नाही, वळंब्यातही नाही. तिला कोणी पसंत करत नव्हती. तिने कपट केलं, याच्या भोवती फिरायला लागली. याची समाधी उतरल्यावर नमस्कार केला आणि त्याने सांगितलं कल्याण हो. ती रडायला लागली. म्हणाले माझं कल्याण? म्हणे हो होईल होईल जा. म्हणजे तुम्हाला काय माहिती माझं कल्याण कशात आहे? म्हणजे तुझं कल्याण तुला ज्याच्यात इच्छा असेल ती पूर्ण होईल. म्हणेच तिथं कामरा सिद्ध्यर्थम. म्हणाले मग वचन द्या. दिलं वचन, जा तुझ्या मनाप्रमाणे कल्याण होईल. म्हणाले माझं कल्याण लग्न करण्यात आहे तुमच्याशी. फसवला. लग्न केलं, कपट करून एका ऋषीला फसवलं आणि तिच्या पोटी आला तो रावण. तिच्या पोटी आला तो कुंभकर्ण. तिच्या पोटी आली ती शूर्पणखा. आईच्याच वळणावर गेली. मला वेळ नाही सांगायला शूर्पणखा. आणि मग सगळी मस्ती जिरली. मग सात्विकता उदयाला आली आणि त्या ऋषींचे गुण जास्त निघाले आणि बिभीषण जन्माला आला.
मी का सांगतोय, ज्याच्या कुळामध्ये देवकीचा जन्म आहे, जिच्या पोटी कृष्ण अवतार आहे, तिचा भाऊ राक्षस. देवाला जिच्या पोटी जन्म घ्यावासा वाटला, त्या देवकीच्याच कुळातला तिचा भाऊ राक्षसांच्या विरोधी. असं का घडलं? उग्रसेनाची बायको राजवाड्यातल्या गार्डन मध्ये थोडे एक्स्ट्रा मेकअप करून फिरत होती. करू नये असं माझं म्हणणं नाही, पण जे नीटनेटके आहेत ते कधी नटत नाही. जे नीटनेटके नाही ते किती नटले तर नीटनेटके दिसत नाही. जो चांगला असतो तो चांगला दिसतो, पण जो चांगला दिसतो तो चांगला असतोच असं नाही. सौंदर्य कातड्यावर नाहीये. शबरी सुंदर होती बाबा. भगवान श्रीरामाने सांगितलं, लक्ष्मणा बघ माझी शबरी किती सुंदर आहे. 92 वर्षाची शबरी. कोणत्या रंगाची साडी आहे तो रंग ओळखत नव्हता. एकदाही शबरीनं मतंग ऋषींच्या आश्रमात 80 वर्षात एकदाही शॅम्पू लावला नाही, नेल कटर वापरलं नाही, भुवया सुद्धा कापल्या नव्हत्या. तरी म्हणाले राम माझी शबरी एक्स्ट्रा मेकअप. आणि तिथून चालला होता द्रुमिल नावाचा राक्षस. त्याने पाहिलं हे ओसंडून वाहणार तारुण्य रूप आणि सगळा नखरा. आता काहीतरी कपट केलं पाहिजे. त्यानं उग्रसेनाचं रूप घेतलं त्या राणीच्या नवऱ्याचं आणि जवळ जाऊन लढिवाळपणा केला. झाडाच्या आड प्रेम केलं आणि प्रेमात जन्माला आला तो कंस. ही राक्षसाची औलाद आहे, ही कप्तान जन्माला आली आहे. लक्षात घ्या. खाने वाले की गाल, नहाने वाले के बाल, नाचने वाले की चाल सांगावं लागत नाही. मी राम अवतार करण्यापूर्वी सांगतोय, रावण अवतार समजून घ्या. कृष्ण अवतार समजून घेण्याच्या आधी कंसाचा अवतार समजून घ्या. सत्य कळण्याआधी असत्याच्या सीमा समजून घ्या. राम जन्माचा उत्सव पाळणं हलवण्यापुरता नाही, हा सत्याचा स्वीकार आहे, हा सत्याचं अन्वेषण आहे, ही सत्याची साधना आहे, हा सत्याचं साक्षात्कार आहे, ही सत्याची श्रद्धा आहे. राम सत्य आहे, बाकी सगळं सत्य आहे. राम नाम माहिती आहे ना. आणि डोहाळे लागले महाराजला का कामाला. आता मित्र तिथी होती 9वी, वार होता. राम जन्माला आले तो वार होता मंगळवार. श्रीकृष्णाचा जन्म बुधवारी रोहिणी नक्षत्रवार आहे. रामाचा जन्म बुधवारी आहे. नक्षत्र होतं पुनर्वसू. आणि जणू काही त्या सूर्यवंशात अवतार घ्यायचा आहे म्हणून त्या सूर्यनारायणाला आपल्या माथ्यावर येऊ दिलाय. वेळ माध्यान्नाची होती. देवा ब्राह्मणांना, ऋषीमुनींना, साधू संतांना, देवदेवतांना असुरांपासून निर्माण झालेली भीती दूर करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम आणि राजमाता कौशल्याच्या पोटी आपल्या सर्वांना परमार्थिक प्रबोधन, प्रचोदन आणि परमानंद प्राप्त करण्यासाठी अवतार झालाय. फुलवदायचे राजाधिराज श्रीराम जय राम जय जय राम. सुमित्रा रामाला घेऊन या पाळण्यात. रामरायाचा जन्म मंगळवारी झाला 9मीला. दशमीला पुष्य नक्षत्रावर भरताचा जन्म आहे आणि एकादशीला गुरुवारी लक्ष्मण शत्रुघ्नाचा जन्म आहे. बाळांचा स्वागत आहे. बाळांना न्हावून घातलंय आणि 3ही राण्या आता बाळाला घेऊन येतील, पाळण्यात टाकतील. लवकर या, कोण कोण आहेत त्या बाळपण घेऊन या, सगळ्यांना दर्शन होईल. तोपर्यंत श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम